Hello friends, today we discuss the next article and that one is the important article of this topic as consult to theory as well as CET, and that one is nothing but the Freundlich adsorption isotherm in the topic, that is the adsorption and colloids. Okay, actually we can study this topic into two parts. Number first one, that is the adsorption, and second one, that one is nothing but the colloids. असे जर दोन पार्ट्स केले तर ऍडसॉर्प्शन मध्ये आपण सुरुवातीला ऍडसॉर्प्शनची डेफिनिशन, ऍबसॉर्प्शनची डेफिनिशन तो भाग सगळा पूर्ण केला. डिफरन्स बिटवीन दॅट इज द ऍबसॉर्प्शन अँड ऍडसॉर्प्शन तो भाग आपण पूर्ण केला. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं तर डिफरन्स बिटवीन फिजिकल ऍडसॉर्प्शन अँड केमिकल ऍडसॉर्प्शन अँड व्हॉट आर द फॅक्टर्स विच कॅन बी अफेक्ट द ऍडसॉर्प्शन इन केस ऑफ गॅस ऑन सॉलिड, ते एक आर्टिकल आपण पूर्ण केलं. आता आज आपला हा जो तिसरं जे लेक्चर आहे ते झालं की त्याच्यानंतर तुमचा हा पहिला भाग आपला कंप्लीट होईल अँड दॅट वन इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन. सो इन दिस वन फर्स्ट वी कॅन स्टडी हियर the Freundlich adsorption isotherm, and after that are the applications of adsorption. So there are the different applications of adsorption. हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेत, ते आपण घेतलेत. एवढीच करायचं काय नाही, याच्यापेक्षा एक्स्ट्रा आणखीन तुम्ही जरा थोडीशी माहिती करून घेतली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन से हियर द Freundlich adsorption isotherm. आपल्याला काय करायचंय तर आता हे आर्टिकल घेत असताना याच्यामध्ये जरा थोडं समजून घ्या. When you can consider the Freundlich adsorption isotherm. Isotherm म्हणजे काय तर आयसो मीन्स सेम, लक्षात घ्या, आणि थर्म दॅट वन इज नथिंग बट द टेम्परेचर. सो इफ यू कॅन से हियर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर या ॲट अ सेम टेम्परेचर असं आपल्याला घ्यायचं, म्हणजे टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ऍडसॉर्प्शन प्रोसेस जर आपण घेतोय तर त्या ऍडसॉर्प्शन प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, कारण आपल्याला माहिती आहे ॲज द टेम्परेचर व्हॅरीज ऍडसॉर्प्शन इज ऑल्सो व्हॅरीज. दॅट वन इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन इज या रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर जसं आपण वाढवू तसं तसं ऍडसॉर्प्शन कमी होत जातं, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग आता इथं isotherm, Freundlich adsorption isotherm. Freundlich it is the name of the scientist which can be gives an idea about that isotherm. मग आपल्याला आता इथं टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवलं, दॅट वन इज नथिंग बट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर you can be studied the relation between the rate of adsorption versus pressure. लक्षात घ्या, म्हणजे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन ऍडसॉर्प्शन. हे जे आर्टिकल आपण घेतलं होतं अँड दॅट वन इज नथिंग बट, आठवत असेल तर बघा तिथं आपण एक सेंटेन्स असं वापरलंय की ॲज द प्रेशर इन्क्रीजेस ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस. जेवढं तुम्ही प्रेशर वाढवता, बरोबर आहे, तेवढं ऍडसॉर्प्शन काय होतं, वाढत जातं. पण सगळ्यात महत्वाचं आपण असं म्हटलं होतं की आपण असं नाही म्हणू शकत की रेट ऑफ ऍडसॉर्प्शन, आठवत असेल तर बघा, दॅट वन इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, असं आपण म्हटलं नाही. कारण डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलं की इन जनरल डायरेक्ट आलं, कसं की प्रेशर इन्क्रीजेस ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस थ्रू आउट दॅट वन. लक्षात येते का बघा. पण ऍक्च्युली व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन ऍडसॉर्प्शन, तर तिथं आपण एक सेंटेन्स असं म्हटलं होतं की ॲज अ प्रेशर इन्क्रीजेस adsorption increases, but after some that one is nothing but pressure does not affects adsorption. म्हणजे तुम्ही प्रेशर आता समजा कमी आहे, ऍडसॉर्प्शन कमी असणार आहे, प्रेशर जास्त आहे, ऍडसॉर्प्शन जास्त आहे. लक्षात घ्या, इंक मोलिक्युल्स कॅन बी ऍडसॉर्ब ऑन द सरफेस ऑफ दिस व्हाईट बोर्ड, बट व्हेन यू कॅन से आफ्टर सम टाइम यू कॅन इन्क्रीज द प्रेशर, देयर इज द नो इफेक्ट ऑफ ऑन दॅट ऍडसॉर्प्शन. आणि मग आपण तो ग्राफ असा नंतर आपण काढणार आहे, पण तरी पण आठवण करून देतो, तो ग्राफ आपण असा काढला होता, प्रेशर इन्क्रीजेस ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस बट आफ्टर सम टाइम दिस ग्राफ लाईक इन दिस वे. म्हणजे जर का तुम्ही इथं समजा प्रेशर घेतला आणि इकडं तुम्ही ऍडसॉर्प्शन, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन घेतलं, तर प्रेशर जसं जसं वाढत जाईल तसं तसं रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढत गेला. पण एका ठराविक ह्याच्यानंतर ऍडसॉर्प्शनवर काहीही इफेक्ट होत नाही. हे जे आपण शिकतोय का नाही, दॅट वन इज कॉल्ड द Freundlich adsorption isotherm. लक्षात घ्या, म्हणजे Freundlich adsorption isotherm मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर इट इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन रेट ऑफ रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. लक्षात घ्या, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणून त्याला काय म्हटलं, आयसोथर्म. ओके, आणि समजून चाला. When you can studied, आता जरा थोडंसं आउट ऑफ जातो. When you can studied the rate of adsorption, आता हे x by m म्हणजे काय ते पण सांगतो नंतर, आणि टेम्परेचर, या दोघांच्यातलं रिलेशन घेतलं आणि ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर जर घेतलं, लक्षात घ्या प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट,
तर मग मात्र याला आयसोथर्म नाही म्हणायचं, याला म्हणायचं आयसोबार. लक्षात येते का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन टेक ॲज द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट अँड यू कॅन बी स्टडीड द रिलेशन बिटवीन द रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वर्सेस टेम्परेचर ॲट दॅट टाइम, इट इज कॉल्ड ॲज फ्रेंडलिच ऍडसॉर्प्शन आयसोबार. हे आपण सीईटीच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता इथं आपण थेअरीसाठी क्लिअर करतोय, मग आपल्या सिलेबसला पहिल्यांदा आहे तेवढं आपण क्लिअर करूया. ओके, आता फ्रेंडलिच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म मध्ये आपल्याला इक्वेशन एक दिलेलं आहे. काय आपल्याला माहिती आहे, तर यू कॅन स्टडीड हिअर द रिलेशन बिटवीन रेट ऑफ ऍडसॉर्प्शन अँड प्रेशर. आपल्याला एक माहिती आहे की रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढत जातो, कधी, जसं जसं प्रेशर वाढवाल तसं. म्हणून आपण काय म्हटलं, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, व्हॉट आय से हियर, दिस x by m इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन पर युनिट एरिया ऑफ दॅट सरफेस ऑफ दॅट ऍडसॉर्बंट. म्हणजे x by m आपण रेट ऑफ ऍडसॉर्प्शन म्हणूया. हा कुणाला आहे, तर दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर आहे. आता याच्यामध्ये मग प्रश्न असेल, समजून चला आपण x काय m काय बघूया. फक्त एक काम करूया, पहिल्यांदा इक्वेशन क्लिअर करूया. आता इथं प्रोपोर्शनली साईनच्या ऐवजी काय आलं, इक्वेलिटी साईन. मग आपल्याला इक्वेशन काय मिळणार, तर x by m इज प्रोपोर्शनल टू k इंटू p आलं. बघा लक्षात येतंय का. आता k इंटू p हे कधी येईल, तर जर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं असेल तर. पण आपल्याला माहिती आहे ना की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, यू कॅन प्लॉट द ग्राफ ऑफ द प्रेशर वर्सेस द x by m, म्हणजे थोडक्यात रेट ऑफ ऍडसॉर्प्शन. ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर, ॲट इनिशियल कंडिशन ॲट द प्रेशर इन्क्रीजेस, ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस, बट आफ्टर सम टाइम देर इज द नो इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन ऍडसॉर्प्शन. मग असं जर असेल तर हे डायरेक्ट प्रोपोर्शन चालत नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथं कुठं ना कुठेतरी प्रॉब्लेम असणार आहे. मग इथं फ्रेंडलिच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म मध्ये फ्रेंडलिचनं काय शोधून काढलं, तर x by m इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू p रेज टू 1 अपॉन n. हा विसरायचं नाही. मग n म्हणजे काय ते आपल्याला क्लिअर करायचं, सी 1 by 1. ओके, म्हणजेच हे इक्वेशन कसं येईल, x by m इज इक्वल टू k इंटू p रेज टू 1 अपॉन n. आणि हे जे इक्वेशन आहे का ना, हे इक्वेशन बाळांनो सगळ्यात महत्वाचं इक्वेशन आहे. पहिल्यांदा क्लिअर करा, दिस इक्वेशन इज कॉल्ड एज द फ्रेंडलिच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म इक्वेशन. ओके, आता याच्यामध्ये मग प्रश्न असा येतो की व्हॉट इज द x म्हणजे काय, तर x इज नथिंग बट द मास ऑफ ऍडसॉर्बेट. बघा मी काय म्हटलं, x इज नथिंग बट मास ऑफ ऍडसॉर्बेट विच कॅन बी ऍडसॉर्ब. कारण आपल्याला माहिती आहे ना, आपण जे ऍडसॉर्प्शन मध्ये शिकतो ते कशामध्ये शिकतोय, तर दॅट वन इज नथिंग बट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऍडसॉर्प्शन इन केस ऑफ, कशामध्ये, तर दॅट वन इज द गॅस ऑन सॉलिड, असं आपण शिकलो, बरोबर आहे. म्हणजे गॅस जो आपण घेणार आहे इट इज नथिंग बट ऍडसॉर्बेट, आणि जो सॉलिड सरफेस असणार आहे इट इज नथिंग बट द ऍडसॉर्बंट. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याचा अर्थ एक्स जो आहे हा कशाची व्हॅल्यू आली, तर त्या गॅसची आली. जो ऍडसॉर्ब होणारा जो ऍडसॉर्बेट आहे त्याचं मास आलं, इथं एक्स आलं. लक्षात आलं. आता एम म्हणजे काय, तर एम इज नथिंग बट द मास ऑफ दॅट ऍडसॉर्बंट विच कॅन बी हॅव्हिंग द अवेलेबल सरफेस एरिया फॉर दॅट द ऍडसॉर्प्शन. म्हणजे इथं मास ऑफ ऍडसॉर्बेट इज इक्वल टू एक्स, मास ऑफ ऍडसॉर्बंट इज इक्वल टू एम, बरोबर. आता इथं के आणि एन हे जे आहे, के कॉन्स्टंट आहे, एन इट इज ऑल्सो कॉन्स्टंट विच कॅन बी डिपेंड्स ऑन दॅट कंडिशन. आणि पी इज नथिंग बट द प्रेशर, हे आपल्याला माहिती आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता मग प्रश्न जरा थोडासा समजून घ्या. इथं काय होतं बघा, according to Friendly's adsorption isotherm, when you can consider here the mass of adsorbate which can be adsorbed per unit surface area of that adsorbent which can be directly proportional to p raised to 1 upon n. मग आता हा n म्हणजे काय, आपण म्हटलं k इज इक्वल टू प्रोपोर्शनल कॉन्स्टंट, पण n म्हणजे काय, तर n जो आहे ना तो मात्र थोडंसं लक्षात घ्या. इथं मात्र एक काम करायचं, जरा थोडंसं क्लिअर करायचं, लक्षात ठेवायचं. इथं कधीही 1 अपॉन एन ची व्हॅल्यू, मी 1 अपॉन एन म्हणतोय, मी एन म्हणत नाहीये, लक्षात घ्या. 1 अपॉन एन ची जी व्हॅल्यू आहे का नाही, इट इज मस्ट बी इन बिटवीन 0 to 1. ते 0 ते 1 च्या मध्येच असते. कधी, लक्षात घ्या. 1 पेक्षा जास्त कधीही नसते, निगेटिव्ह यायचा प्रश्न नाही. म्हणजे इथं 1 अपॉन एन इज इक्वल टू 0 to
काय आहे ना 1 येईल. ओके, आता कसं येईल ते पण क्लिअर करूया आपण. पण कधी कधी असं येईल की मग 1/n इज इक्वल टू समजून चला 1 आहे किंवा 1 पेक्षा कमी आहे, याचा अर्थ n ची व्हॅल्यू जर घेतली, बरोबर आहे, तर इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. इट इज 1 या ग्रेटर दॅन 1. म्हणजे आपण असं म्हणूया n इज इक्वल टू, आठवतंय का बघा, किंवा n इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 1. जर n इज इक्वल टू 1 आलं तर 1/1 म्हणजे इथं 1 आलं, काही प्रॉब्लेम नाही, 1 आलं. आणि जर तुम्हाला 1 पेक्षा व्हॅल्यू कमी पाहिजे ना, 1/n 1 पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे इथं n इज इक्वल टू तुम्ही काय घेऊ शकताय, 1.2 घ्या, 1 पेक्षा कमी येईल, 2 घ्या 0.5 येईल. लक्षात आलं का बघा, n इज इक्वल टू 5 घ्या म्हणजे 1 पेक्षा n ची व्हॅल्यू इक्वल टू 1 किंवा ग्रेटर दॅन 1. इथं कन्फ्युजन होतं आपलं, बरं का, लक्षात घ्या. हे आपल्याला सांगितलंय 1/n, 1/n इज इक्वल टू 0 to 1 आलं. आणि n इज इक्वल टू घेतलं का नाही तर इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 या इक्वल टू 1. लक्षात घ्या, हे मी मुद्दामून असं इथं लिहिलंय. आलं लक्षात. मग आता याचा अर्थ आपल्याला काय करायचं की व्हॉट इज द फ्रेंडली ऍडसॉर्प्शन आयसोथर्म, सी फर्स्ट वन. आता जरा थोडंच लक्षात घ्या बाळांनो, आपल्या एक गोष्ट लक्षात अशी आली की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर ॲट इनिशियल पॉइंट दिस वन दॅट प्रेशर इन्क्रीजेस, दॅट इज द रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. प्रेशर वाढलं की ऍडसॉर्प्शन वाढतंय. म्हणजे याचा अर्थ की या पॉइंटला जर आपण घेतलं, लक्षात येत आहे का बघा, या पॉइंटला, तर मग दॅट इज द रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे इथं p काय आलं, 1 आलं. आता लक्षात आलं. म्हणजेच याचा अर्थ समजून चला, जर का आपण ही फर्स्ट कंडिशन घेतली, जरा इथं मी असं लिहितो फर्स्ट कंडिशन, तर फॉर दिस फर्स्ट कंडिशन x/m इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू p. म्हणजेच आता p जर का 1 आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे, तर याचा अर्थ असा आला की 1/n इज इक्वल टू 1 आलं. तरच आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आणि मग आपल्याला काय मिळेल, x/m इज इक्वल टू k इंटू p. ते मी काय लिहित बसत नाही, लक्षात येतंय का बघा. म्हणजे पहिल्या या कंडिशनला काय झालं तर ॲज द प्रेशर इन्क्रीजेस, व्हॉट हॅपन्स हिअर, ॲज द प्रेशर इन्क्रीजेस द रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस. म्हणजे पहिल्याचं इक्वेशन हे असणार आहे बघा. आता इथं जर आपण गेलो, समजून चला ही थर्ड कंडिशन आहे. ओके, सेकंड कंडिशन इथं मी नंतर घेतो. आता थर्ड कंडिशनला काय तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन डज नॉट अफेक्टेड बाय प्रेशर. या रेट ऑफ ऍडसॉर्प्शन डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की x/m या रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर. म्हणजे p काय आलं, 0 आलं. आता लक्षात आलं का बघा, p0 म्हणजे n व्हॅल्यू खूप मोठी असणार आहे. पटतंय का मी काय म्हणलं ते. म्हणजे याप्रमाणे ही आली तुमची थर्ड कंडिशन. आणि खरी जी आहे ना ती सेकंड कंडिशन, हे बघा बाळांनो, हे बघा इथं आली ही सेकंड कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन काय मिळालं, x/m इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू p⁴ आणि मग ते इक्वेशन तुम्ही इथं घेतलं, x/m इज इक्वल टू k इंटू p⁴ and that n is nothing but, yeah, that k is nothing but the constants. लक्षात येतंय का बघा. So this one, it is the effect of a pressure on that rate of adsorption, yeah, you can say only adsorption, and which can be given by the scientist, and it is a Freundlich, therefore it is called as the Freundlich adsorption isotherm. म्हणून Freundlich adsorption isotherm ला आपल्याला पहिलं हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे. इक्वेशन माहिती पाहिजे आपल्याला. म्हणजे काय आलं, x/m इज इक्वल टू k इंटू p⁴ x म्हणजे काय, मास ऑफ ऍडसॉर्बेट, m म्हणजे काय, मास ऑफ ऍडसॉर्बंट, बरोबर आहे. म्हणजे x/m इज इक्वल टू, या यू कॅन से इट इज नथिंग बट द मास ऑफ ऍडसॉर्बेट पर युनिट सरफेस एरिया ऑफ दॅट ऍडसॉर्बंट. आपण असं हे केलं, इक्वेशन आलं त्यांचं. k आणि n काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. p म्हणजे काय, प्रेशर. म्हणजे एका वाक्यात परत एकदा आठवण करून देतो की फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ अ प्रेशर ऑन ऍडसॉर्प्शन. एवढंच आपल्याला शिकायचं आहे. लक्षात आलं. मग ह्या 3 कंडिशन्स आपल्याला बाळांनो माहिती पाहिजेत. मग सीईटीला समजून चला तुम्हाला इथं 1, 2, 3 अशी कंडिशन देतील अँड विच वन इज द करेक्ट. मग आपण काय म्हणतो, हे आपल्याला पाठ असतं हेच बरोबर आहे असं काय नाही. पहिल्या कंडिशनला ही आहे,
से थर्ड कंडिशनला बघा इथं पी रेस टू 0 आलं. आता इथं सुद्धा बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल लक्षात येतंय का बघा, इथं क्लिअर करूया. एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू 0. आता मी पी रेस टू 0 का घेतलं तर समथिंग रेस टू 0 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे पीचा काही संबंध आहे का? काहीच नाहीये. म्हणजे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डज नॉट अफेक्ट द सॉरी यू कॅन से द इन्क्रीज इन प्रेशर या द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर. म्हणजे इथं फक्त हेच इक्वेशन आलं. म्हणजे तिसऱ्या कंडिशनला ही इक्वेशन आहे. ही कंडिशन दुसरी आहे ती इथं महत्वाची बघा, ही आली. आलं लक्षात? म्हणजे याप्रमाणे हे आर्टिकल आपल्याला थोडंसं इक्वेशन आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. आता हेच आपल्याला थोडंसं काय करायचं लक्षात घ्या. आता तुमचं थोडंसं याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे. आता कसं मॅथमॅटिक्स करायचं? सी फर्स्ट वन. हे इक्वेशन आपल्या जवळ आलं. दॅट इज द एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू 1 अपॉन एन. हे इक्वेशन मला कळलं. आता जर का मी या इक्वेशनचा समजून चला लॉग घेतला. ओके, व्हेन यू कॅन टेक हियर द टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साइड्स. दोघांचा लॉग घेतला तर काय लॉग येईल मला सांगा? तर इट इज नथिंग बट द लॉग ऑफ एक्स बाय एम इज इक्वल टू, बरोबर आहे. आता इथं बघा काय येईल? लॉग ऑफ के, बरोबर. आता इथं इंटू आहे म्हणजे काय आलं? प्लस आलं. आता पी रेस टू 1 अपॉन एन आपल्याला माहिती आहे ना, एक्स रेस टू वाय इज इक्वल टू तुमचा लॉगचा रूल काय सांगतो? वाय इंटू लॉग ऑफ एक्स असं घेतो ना आपण, बरोबर. म्हणजे इथं काय येईल? 1 अपॉन एन इंटू लॉग ऑफ पी. इक्वेशन लक्षात आलं का बघा. म्हणजे आपल्याजवळ जे इक्वेशन होतं त्याच इक्वेशनचा आपण फक्त काय घेतला? लॉगॅरिथम. म्हणजे एक्स बाय एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू 1 अपॉन एन. मग याचा लॉग काय आला? लॉग ऑफ एक्स बाय एम इज इक्वल टू याचा लॉग ऑफ के. गुणाकार असेल तर लॉगची बेरीज होते म्हणून प्लस साइन आलं. याच्या डोक्यावर हा घातांक आहे तो 1 बाय एन आणि बेसचा लॉग आला, लॉग ऑफ पी आलं, बरोबर. आता जरा थोडं लक्षात घ्या. याचा जर आपण ग्राफ काढला समजून चला, व्हेन यू कॅन पुट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर धिस वन. आता काय करायचं? एक्स ऍक्सिस वर घ्यायचा लॉग ऑफ पी. कसं ते लक्षात ठेवायचं ते पण सांगतो, काय अवघड नाही. आणि वाय ऍक्सिस वर काय घ्यायचं? तर दॅट वन इज नथिंग बट द लॉग ऑफ एक्स बाय एम. आता मला सांगा, हे आपण घेतलं वाय ऍक्सिस वर. लक्षात येतंय का बघा? वाय हे आपण कशावर घेतलं? तर एक्स ऍक्सिस वर. आणि मॅथमॅटिक्स तुम्ही शिकलाय ना बाळांनो, अँड यू नो व्हेरी वेल द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. काय इक्वेशन आहे? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सॉरी, वाय इज इक्वल टू, आपण असं करूया, सॉरी, वाय इज इक्वल टू इथं घेतो एम एक्स प्लस सी. लक्षात आलं का बघा? बरोबर. दिस इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. हे आपल्याला माहिती आहे ना. मग हा वाय म्हणजे काय? तर इट इज द वाय कोऑर्डिनेट, बरोबर. एक्स म्हणजे काय? एक्स कोऑर्डिनेट. आठवतंय का बघा? सी म्हणजे काय? तर इट इज नथिंग बट इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. जर का आपण असं केलं असतं समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्ही असं घेता वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी आणि जर सी इज इक्वल टू 0 असतं, बरोबर आहे. जर 0 असेल तर मग हाच ग्राफ आपल्याला असा जातो, इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. कारण का सी इज इक्वल टू 0 आला, तो इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस होतच नाही. आता लक्षात येतंय का बघा? आता समजून चला, सी ची जर का काहीतरी व्हॅल्यू आहे, जशी इथं आपण लॉग ऑफ के घेतलं तर काय होणार? इट कॅन बी इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. हा असा येईल. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमचं मॅथमॅटिक्स मध्ये पण झालेलं आहे. लक्षात घ्या. तेच आपल्याला इथं वापरायचं आहे, काय अवघड नाही. आणि फिजिक्स मध्ये सुद्धा असतील, आय थिंक सो. मला त्यातलं काही माहित नाही, पण आपलं डायरेक्ट बोललो तुम्हाला. ओके, आता मग मला सांगा इथं काय येईल? हा वाय कोऑर्डिनेट झाला, हा एक्स कोऑर्डिनेट झाला, हा सी म्हणजे इंटरसेप्ट ऑन काय आला? वाय एक्स. आणि हा एम इज नथिंग बट द स्लोप आला 1 बाय एन. म्हणजे हा ग्राफ कसा येईल? तर बघा हा असा येईल. इट इज अ स्ट्रेट लाईन विच कॅन बी इंटरसेप्ट ऑन दॅट इज द वाय ऍक्सिस. म्हणजे इथं हा जो पॉइंट आहे ना बाळांनो, हा पॉइंट आपला काय येणार आहे? तर इट इज द लॉग ऑफ के. आला का? कॉन्स्टंट. लक्षात घ्या. ओके, आता हा 1 बाय एन म्हणजे काय आलं? व्हेन यू कॅन पुट या यू कॅन से कॅल्क्युलेट द स्लोप. मग आता स्लोप आपण कॅल्क्युलेट केला. स्लोप इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे काय येणार आहे? तर इट इज इक्वल टू 1 अपॉन एन. मग हे आपलं आलं तर फ्रेंडली ऍडसॉर्प्शन आयसोथर्म आपला बरोबर आहे. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काही अवघड नाहीये, फक्त एक आहे, सीईटीला जर का मला क्वेश्चन विचारायचा आहे तर मी डायरेक्ट असंही करू शकतो, व्हेन यू कॅन प्लॉट अ ग्राफ ऑफ लॉग ऑफ पी व्हर्सेस लॉग ऑफ एक्स बाय एम देन स्लोप इज इक्वल टू. तर हे आपल्याला अशी इक्वेशन्स
आली पाहिजेत. असंच पुढल्या वर्षी 12वी मध्ये पण तुम्हाला केमिकल कायनेटिक्स नावाचं एक टॉपिक आहे. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित थोडंसं तुम्हाला फिजिक्समध्ये पण असे असणार आहेत, कदाचित ग्राफ असतील. आपल्याकडे केमिस्ट्रीला थोडेफार आहेत, फिजिक्सला जरा जास्त असतील, माहित नाही मला, कारण का मी त्याबद्दल काय बोलणार नाही. म्हणजे आपलं जे आहे हे आर्टिकल पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. सो दिस वन इट इज द फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. आणि बघा हे इक्वेशन आलं इथं, लॉग ऑफ एक्स बाय एम इज इक्वल टू लॉग ऑफ के प्लस 1/n इंटू लॉग ऑफ पी. मी फक्त याचा लॉग घेतला, या इक्वेशनचा लॉग घेतला, फक्त आहे तसा ग्राफ काढला. आणि माझ्या डोक्यात एक आहे, मी अभ्यास नाही केला, मी खरं सांगतो. म्हणजे तुम्ही शिकवत असताना पाठ करून वगैरे नाही, आपल्या डोक्यात एक आहे, हे इक्वेशन माहिती आहे, ठीक आहे, त्याचा लॉग घेतला माहिती आहे. मग आपण काय करायचं, आपलं हे घ्यायचं, काय म्हणतो, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन घ्यायचं. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय, y इज इक्वल टू mx प्लस सी. मग आपल्याला हे माहिती आहे, मग एक्स ऍक्सिसवर कोण ते कळतं. लक्षात घ्या, हा का घेतला मी एक्स ऍक्सिसवर, तर y इज इक्वल टू mx प्लस सी. मग हा सी ला गेला, हे लक्षात घ्या, हा एक्स, म्हणून मी इथं लॉग ऑफ पी घेतलं. मी काय पाठ नाही केलं, मी खरं सांगतो. वाय ऍक्सिसवर हे घेतलं कारण वाय कोऑर्डिनेट आला. म्हणजे ह्याप्रमाणे तुम्हाला फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म हा एक्सप्लेन करता येईल बाळांनो. लक्षात आलं. सो दिस वन इट इज ॲट अबाउट द फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. आयसोथर्म म्हणजे मी परत एकदा सांगतोय, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट अँड यू कॅन बी स्टडीड द रिलेशन बिटवीन रेट ऑफ ऍडसॉर्प्शन अँड प्रेशर. हे लक्षात घ्या. आणि आपल्या सिलेबसला नाही तरी पण सांगतो, इफ प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, pressure constant and you can be studied the relation between rate of adsorption and temperature, तर it is nothing but the Freundlich adsorption isobar. आपण तो सीईटीच्या लेक्चरमध्ये क्लिअर करूया. आपल्याला आता काय थेअरीसाठी 11वीला गरज नाही, पण माहिती पाहिजे आपल्याला. ओके, आता त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट आर्टिकल अँड इट इज नथिंग बट द ऍप्लिकेशन्स ऑफ ऍडसॉर्प्शन. आता फक्त पटपट आपण क्लिअर करूया, काय प्रॉब्लेम नाही. ऍप्लिकेशन्स ऑफ ऍडसॉर्प्शन म्हणजे थोडक्यात काय, तर व्हॉट आर द मेरिट्स ऑफ ऍडसॉर्प्शन. ऍडसॉर्प्शन कशामध्ये उपयोग आहे. नंबर फर्स्ट वन अँड इट इज नथिंग बट द कॅटॅलिसिस. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅटॅलिस्ट. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सगळं कॅटॅलिसिसचं आपल्याला डिटेलमध्ये आर्टिकल आहे. Catalysis can be having different types, homogeneous catalysis, heterogeneous catalysis, enzyme catalysis वगैरे वगैरे आहे सगळं. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. पण आपल्याला तात्पुरतं एकच एक्झाम्पल देतो जे आपल्या माहितीचं आहे, जे माहितीचं आहे तेच रिपीट करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द इथिलीन, ओके, अंडरगोज हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल ॲट 140 डिग्री सेल्सिअस. हिटिंग साइन देतो आपण, काय मिळतं आपल्याला, तर देर इज द फॉर्मेशन ऑफ एन इथेन. आणि मग आपल्याला माहिती आहे निकेल कॅन बी ॲक्ट्स ॲज कॅटॅलिस्ट असं आपण म्हणतो. बट ऍक्च्युअली यू नो व्हेरी वेल ऑन द सरफेस ऑफ अ निकेल देर इज द ऍडसॉर्प्शन ऑफ हायड्रोजन कॅन बी कॅरीड आउट, दॅट इज द केमिकल ऍडसॉर्प्शन कॅन बी कॅरीड आउट अँड दॅट रेट ऑफ रिएक्शन कॅन बी इन्क्रीजेस. आठवतंय का बघा. म्हणजे कॅटॅलिसिस मध्ये आपण किंवा कॅटॅलिस्ट वापरला आणि ऍक्च्युअली त्या कॅटॅलिस्टचं काम कशाचं झालं, ऍडसॉर्बंट म्हणून. मग निकेल असेल, पॅलेडियम असेल, प्लॅटिनम असेल, काही ह्याच्यामध्ये कॉपर पण आपण वापरतो. जनरली खरं सांगू तुम्हाला, डी ब्लॉक मधली जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे, जनरली डी ब्लॉक मध्ये एक का नाही तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक आहे, डी ब्लॉक एलिमेंट्स कॅन बी युज्ड ॲज कॅटॅलिस्ट. लक्षात घ्या. आणि म्हणून किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स, ऍक्च्युअली आपला आता सिलेबसला त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलंय की ट्रान्झिशन एलिमेंट्स कॅन बी युज्ड ॲज द कॅटॅलिस्ट अँड दॅट वन इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन प्रोसेस कॅन बी कॅरीड आउट. इट इज द यूज या ऍप्लिकेशन ऑफ ऍडसॉर्प्शन इन कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिस बाकीचं डिटेलमध्ये आपण घेणार आहे, ते मी आता काय एक्सप्लेन करत बसत नाही. ओके, नंबर नेक्स्ट वन ऍडसॉर्प्शन इंडिकेटर. आता ऍक्च्युअली ऍडसॉर्प्शन इंडिकेटर म्हटलं की तुम्हाला 11th मध्ये जे प्रॅक्टिकल झालेलं आहे त्याचं आठवण करून देतो. समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कॅरीड आउट द रिएक्शन बिटवीन HCl अँड NaOH, यू नो व्हेरी वेल ॲट दॅट टाइम देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl प्लस H2O अँड धिस रिएक्शन इज कॉल्ड एज द न्यूट्रलायझेशन रिएक्शन, न्यूट्रलायझेशन टायट्रेशन. आठवतंय का बघा. आणि लॅबमध्ये तुम्ही काय करता, तर ब्युरेटमध्ये NaOH भरून घेता, बरोबर आहे, फ्लास्कमध्ये HCl घेता आणि फ्लास्कमध्ये HCl घेतल्यानंतर त्याच्यामध्ये इंडिकेटर टाकता अँड दॅट वन इज नथिंग बट द फिनॉल्फ्थॅलीन. बरोबर आहे, फिनॉल्फ्थॅलीन टाकता. ऍसिडमध्ये फिनॉल्फ्थॅलीन कलर देत नाही, लक्षात घ्या, कलरलेस आहे. पण बेसमध्ये मात्र फिनॉल्फ्थॅलीन तुम्हाला पिंक कलर देतं आणि म्हणून याचा एंड पॉइंट आहे का नाही तो तुम्ही लिहिता कलरलेस टू पिंक. पण कधी, जर का फ्लास्क मध्ये, कोनिकल फ्लास्क मध्ये HCl अँड इन ब्युरेट इफ देर इज द NaOH. उलट जर केलं ना, फ्लास्क मध्ये समजा NaOH आणि वर ब्युरेट मध्ये HCl, तर मात्र हेच उलट होतं, पिंक टू कलरलेस. एवढाच फक्त फरक आहे. मग इथं तुम्ही इंडिकेटर वापरला कशासाठी, तर टू इंडिकेट आयदर गिव्हन रिएक्शन इज कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट.
समजून चला, मला सांगा, मी फिनॉल्फथालीन घेतलंच नाही, फ्लास्कमध्ये HCl घेतलं आणि वरनं NaOH सोडत बसलोय, मला कळेल का रिॲक्शन कंप्लीट झाली का नाही झाली? नाही समजत. ती कोणामुळे कळते? फिनॉल्फथालीन या इंडिकेटरमुळं. पण तिथं ऍडसॉर्प्शन नाही. इकडं आपल्याला जे घ्यायचं आहे ते नेक्स्ट वन आहे, अँड इट इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन इंडिकेटर. आता लक्षात घ्या, ऍडसॉर्प्शन इंडिकेटर म्हणजे काय? तर व्हेन यू कॅन कॅरीड आउट द टायट्रेशन बिटवीन या रिॲक्शन बिटवीन व्हॉट आय से द सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट AgNO3. लक्ष देताय का? बघा, ही तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर ऍसिडिक रॅडिकल मध्ये ही रिएक्शन घेता. ओके, जर Cl मायनस असेल तर ठीक आहे. मग Cl मायनस असेल, आपल्याला माहित नाही, समजा Cl मायनस आहे आणि त्याच्यात सिल्वर नायट्रेट टाकलं AgNO3, तर आपल्याला काय मिळतं? तर देर इज द फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड अलॉंग विथ NaNO3, सोल्युशन ऑफ NaNO3. हा प्रेसिपिटेट मिळाला म्हणून आपण डाऊनवर्ड एरो काढला, बरोबर आहे. मग आता ही रिॲक्शन कंप्लीट झाली का इनकम्प्लीट आहे हे पण आपल्याला कळत नाही, आणि म्हणून याच्यासाठी काही वेळा इओसिन किंवा फ्लोरोसिन, लक्षात घ्या, इओसिन किंवा फ्लोरोसिन हा काय करतात? इंडिकेटर वापरतात. मग आता फ्लोरोसिन हा समजा इंडिकेटर वापरला तर काय होतं? तर सुरुवातीला तुम्हाला येलो कलर जो असतो टायट्रेशन, समजून चला तुम्ही NaCl AgNO3 चं टायट्रेशन घेताय. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही फ्लोरोसिन टाकला तर ज्या वेळेस तुम्ही काय करणार, समजा NaCl घेतले त्याच्यात फ्लोरोसिन टाकला, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला येलो कलर मिळेल, आणि वरनं तुम्ही जसं AgNO3 ऍड करत जाल तसं तसं हळूहळू तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल. पण सुरुवातीला तो कलर येलोचा हळूहळू काय होतो? मग चेंज होतो आणि तुम्हाला थोडासा रेडिश पिंक कलर मिळतो. का मिळतो? तर हा जो प्रेसिपिटेट आहे, या प्रेसिपिटेटवर या इंडिकेटरचं ऍडसॉर्प्शन होतं. लक्षात घ्या, अँड दॅट वन इज नथिंग बट द सिल्वर क्लोराइड प्रेसिपिटेट विच कॅन बी ऍक्ट्स ॲज ऍडसॉर्बंट. आता लक्षात आलं. अँड धिस वन फ्लोरोसिन कॅन बी ऍक्ट्स ॲज ऍडसॉर्बेट, अँड बिकॉज ऑफ दॅट वन देर इज अ चेंज इन कलर, देन यू कॅन से द रिॲक्शन इज कम्प्लीट. दॅट वन इज कॉल्ड एज द ऍडसॉर्प्शन इंडिकेटर. लक्षात येते का? बघा. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, अँड इट इज नथिंग बट द फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. माझ्या माहितीप्रमाणे हे तुम्हाला 10th मध्ये आय थिंक झालेलं आहे. फ्रोथ फ्लोटेशन, दॅट वन इज नथिंग बट इन मेटॅलर्जी. आठवतंय का? बघा, एक्सट्रॅक्शन ऑफ झिंक फ्रॉम दॅट इज द झिंक ब्लेंड अँड इट इज नथिंग बट द ZnS. आणि जर सल्फाइड ओव्हर असेल का नाही तर त्याच्यामध्ये मग कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. त्या ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर म्हणजे काय करायचं? तर त्याच्यामधली इम्प्युरिटी बाजूला काढायची. लक्षात येत आहे? मेटलर्जीमध्ये झालं बघा, तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम फ्रॉम बॉक्साईट आहे 10th ला, आय थिंक सो. लक्षात आलं? मग त्याच्यामध्ये तसंच एक्सट्रॅक्शन ऑफ झिंक फ्रॉम झिंक ब्लेंड ZnS ह्या ओव्हरला, ओव्हर म्हणजे खनिज आपण म्हणतो, ओके, मिनरल, तर ZnS ला म्हणायचं झिंक ब्लेंड म्हणायचं. मग काय करायचं? ते झिंक ब्लेंड असं एक कंटेनर असतं त्याच्यामध्ये घ्यायचं. त्या झिंक ब्लेंडमध्ये काय टाकायचं? तर पाइन ऑइल टाकायचं, थोडंसं काय टाकायचं? वॉटर टाकायचं. त्याचा तो फ्लो कायम ठेवायचा आहे. लक्षात घ्या, 12th ला तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये आहे ते. आणि त्याच्यानंतर मग काय होतं? दिस पाइन ऑइल प्रिफरन्शियली सराउंडेड धिस झिंक ब्लेंड मोलिक्युल्स, सल्फाइड मोलिक्युल्स. मग इथं काय होतं? त्या पाइन ऑइलने, समजून चला फॉर एक्झाम्पल हा झिंक ब्लेंडचा मोलिक्युल आहे, मग त्याच्या भोवती काय होतात? असे हे सगळे ऑइल मोलिक्युल्स येतात, आणि जर ऑइल मोलिक्युलने सराउंड केलं तर याची डेन्सिटी कमी होणार आणि वर असा फ्रो तयार होतो. म्हणजे जसं आपण साबणाचा फेस तयार करतो का नाही तसा. आणि मग काय करायचं? हा फ्रोथ बाजूला काढून घ्यायचा, इम्प्युरिटी खाली बसते. त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर बाय फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. अँड दॅट वन इज नथिंग बट दॅट सल्फाइड ओव्हर्स विच कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड बाय फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस इन विच द पाइन ऑइल विच कॅन बी हॅव्हिंग अ इम्पॉर्टंट रोल. आणि मग याचं इथं समजून चला आपण काय केलं? त्यांनी सराउंडिंग केलं आणि मग त्याचा फ्रोथ झाला, म्हणजे तिथं ऍडसॉर्प्शन झालं, म्हणून तिथं ऍडसॉर्प्शनचा काय रेफरन्स आहे. ओके, नंबर नेक्स्ट वन, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. समजून चला फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इनर्ट गॅसेसचं जर का मिक्सचर असेल, म्हणजे आपल्याकडे निऑन पण आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, आणि त्यांना सेपरेट करायचं आहे, तर बाय क्रोमॅटोग्राफिक मेथड, मला वाटतं इथं क्रोमॅटोग्राफीचा पण रेफरन्स आहे बघा, क्रोमॅटोग्राफिक अनालिसिस, याच्यामध्ये पण तुम्हाला सांगता येईल. बाय क्रोमॅटोग्राफिक मेथड यू कॅन सेपरेट द इनर्ट गॅसेस. म्हणजे ते क्रोमॅटोग्राफिकचा जो काय आपण समजून चला असा जो आपल्याला हे बनवतो आपण ब्युरेटमध्ये, त्याला काय म्हणतो? जिओलॉइड्स वगैरे असतात. लक्षात येतं का? किंवा जेल्स असतात काय असे, आणि त्याच्यामध्ये मिक्सचर पास केलं की प्रत्येक गॅस हा एका ठराविक ठिकाणी ऍडसॉर्ब होतो आणि मग तुम्ही तो सेपरेट करू शकता. क्रोमॅटोग्राफी पण तसंच, आणि सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस पण. ओके, गॅस मास्क. गॅस मास्क नेमकं कशामध्ये वापरलं जातं?
तर दॅट वन इज नथिंग बट इन माइन्स, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खाण आपण असते का नाही, कोळशेची खाण वगैरे बघा, असं खाणकाम करणारे जे काय मजूर असतील किंवा हे असतील समजा जे लोक असतील त्यांच्यासाठी गॅस मास्क असतं, असं आपण आता सगळेजण मास्क असं वापरतो तसं. मग त्याच्यामध्ये का नाही, त्या गॅस मास्कमध्ये चारकोल थोडासा असतो विच कॅन बी यूज द ॲडसॉर्बंट, आणि त्याचं काम काय तर टू ॲडसॉर्ब पॉयझनस गॅसेस. कारण का मायनिंगमध्ये काम करत असताना जर पॉयझनस गॅसेस असतील आणि ते जर आपण इनहेल केले त्या माणसानं तर कदाचित त्याची डेथ होऊ शकते, आणि म्हणून ते इनहेल होऊ नयेत, तिथंच थांबावेत, म्हणून त्या गॅस मास्कमध्ये चारकोल विच कॅन बी यूज ॲज द ॲडसॉर्बंट तिथं पण वापरलं जातं. कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, समजून चला फॉर एक्झाम्पल घरामध्ये ह्युमिडिटी जर का जास्त असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला सिलिका जेल आहे, अल्युमिना आहे, किंवा अगदी समजून चला फॉर एक्झाम्पल काय म्हणतो आपण त्याला, कोळसा जो असतो चारकोल, चारकोलच्या अशा जर विटा बनवल्या दॅट आर कॉल्ड ॲज द चारकोल ब्रेकेट्स, तर ते सुद्धा तुम्ही इथं कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी वापरू शकता. मग काय होतं तर दॅट ह्युमिडिटी पार्टिकल्स विच कॅन बी ॲडसॉर्ब ऑन दॅट ॲडसॉर्बंट. लक्षात आलं का बघा. ओके, आणि लास्ट वन दॅट इज द प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, त्याच्यामध्ये पण ॲडसॉर्प्शनचं प्रोसेस आहे. थोडक्यात काय तर ऑल दीज आर नथिंग बट द ॲप्लिकेशन्स ऑफ ॲडसॉर्प्शन, आणि हे एक आर्टिकल महत्वाचं लक्षात घ्या बाळांनो. ओके, इथं आपलं थोडंसं आपण बऱ्यापैकी कव्हर करत चाललोय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मग कॅटॅलिसिस आणि त्याचे टाइप्स हे सगळे डिटेल्समध्ये घेतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.